चालू झाली रे। तर प्रत्येक टीमचे ऑनर आणि कॅप्टन समोर लाईनअप मध्ये हे बघा उभे आहेत शिस्तबद्ध। अरे नको लागेल। एकाच बेलपाडा प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकाच बेलपाडा प्रीमियर लीग। बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग। एकाच बेलपाडा प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकाच बेलपाडा प्रीमियर लीग। बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग, बेलपाड प्रीमियर लीग। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया सागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत्ते भक्ता बहुतोषिबी। 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती श्री गणेशाचा प्रतिमेचं पूजन करून आपण बेलपाडा प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वाला सुरुवात करणार आहोत। आणि उपस्थित सन्माननीय मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत गव्हाणचे विद्यमान सदस्य पंकजी पाटील, त्यांच्या समेत आपण अशोक खाना म्हात्रे साहेबांना पाहतो आणि त्यांच्या समेत उपस्थित उद्घाटन प्रसंगी समोर असलेले मान्यवर पाहायला मिळतात। वीरेंद्रजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण श्री गणेशाचं पूजन करून बेलपाडा प्रीमियर लीग पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाचं पूजन करून त्यानंतर आपण विनंती करूयात अशोक खाना म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते श्री गणेशाचं पूजन केलं जात आहे। या बेलपाडा प्रीमियर लीग 4थ्या पर्वातील बेस्ट फिल्डर आहे याचं नाव ज्यानं 5 कॅचेस घेत असा बारक्या कांबलेचा फॅन वैभव पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर। टावर फॅन त्याला सन्मान केलं जाईल। एक टावर फॅन आहे, एक आकर्षक खरं तर ट्रॉफी आणि वैभव पाटील या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक ठरलाय ज्यानं 5 कॅचेस टिपल्यात। काय वाटतं वैभव, बेलपाडा प्रीमियर लीग 4थं पर्व हे बक्षीस तुला मिळतंय, किती आनंद झालाय? जाम आनंद आलाय। आणि पहिल्यांदा संघ खेळला नंदकुमार पाटील साहेबांच्या नावानं। हा खरं तर सर्व समर्थक होते, सर्व मुलांनी जो चांगला खेळलेला पहिल्याच प्रयत्नामध्ये आज चॅम्पियन ठरला। या मुलांबद्दल काय सांगशील? सर्व आम्ही यंगच होतं पण सर्वांनी एक नंबर उत्तम कामगिरी केली। आणि बेलपाडा प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीबद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर उत्तमच होता आणि मस्त मॅचेस झाल्या। हे होते बेलपाडा प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। आपण वळतो पुढील नामांकन देण्यासाठी आणि सतीश भातरे युट्यूबर आणि गायक यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस दिले जाते। एक टावर फॅन आकर्षक ट्रॉफी आणि देण्यासाठी आपण विनंती करूयात प्रसादजी पाटील आणि सचिनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आहे। आणि या स्पर्धेतील ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला संपूर्ण या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्याच्या नावाची दादागिरी दहशत पाहायला मिळाली असा खेळाडू ज्याच्या बॅट मधून 142 धावा आल्यात असा हर्ष ठाकूर ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन। ठाकूर नावाची दहशत, ठाकूर नावाचा दबदबा आणि हीच खरं तर ओळख 142 धावा
बेलपाडा प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट फलंदाज ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, तो आला, त्याने स्वप्न पाहिलं आणि आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण केलं. हर्ष ठाकूर ज्यानं 142 धावा कुठल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याला टावर फॅन एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान केले होते. हर्ष, काय सांगशील? आज खरं तर प्रॅक्टिस नव्हती, चांगला खेळ झाला आणि तुझ्या खेळाबद्दल काय सांगशील? चांगला झाला, फायनल हरलो पण. आज हे खेळत असताना आता पुढील बेलपाडा प्रीमियर लीग असेल किंवा बेलपाडा संघासाठी किती डेडिकेशन देण्याचा प्रयत्न असेल? 100%. हे होते हर्ष. खरं तर माईक मध्ये कमी बोलतात, पण बॅटने त्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या हर्षसाठी. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, ज्या गोलंदाजांना कमालच केली, ज्या गोलंदाजाचा आज वेगळी दहशत पाहायला मिळाली, नाव आहे राज पाटीलची. खरं तर मिडन षटक जरूर पाहिलेत, पण या गोलंदाजांना फार कमी वयामध्ये नन्ना मुन्ना जादूगर बेलपाड्याचा संस्कार कडू ज्यानं 9 विकेट मिळवले. मिडन षटक जरूर आहेत, पण आज संस्कार कडू ज्यानं 9 विकेट मिळवले. आणि हे बक्षीस देण्यासाठी आपण विनंती करूयात आशिष कडू यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देतोय. आकर्षक ट्रॉफी टावर फॅन देऊन संस्कार कडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची गोलंदाजी संस्कार फार कमी वयामध्ये आता बेलपाडा टीम मध्ये खेळते, किती आनंद होतोय खूप. आणि या बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना एवढे मोठे मोठे खेळाडू होते आणि त्याच्या समोर तुला गोलंदाजाचं बक्षीस मिळतंय, काय वाटतंय? जबरदस्त. आणि आयोजन कमिटी बद्दल आणि बेलपाडा प्रीमियर लीगच्या या सर्व आयोजकांबद्दल काय सांगशील? खूप मस्त होता, खूप भारी होता. पण ही तर बेटर फ्युचर आहे बेलपाडा संघाचा. एक चांगली तर आज दहशत पाहायला मिळाली. एक उत्कृष्ट गोलंदाज संस्कार कडू ज्याला टावर फॅन आणि आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. आणि आपण बोलूयात उपविजेता संघ श्रीयांश वॉरियर या संघाला, ज्यांना खरं तर रोख रक्कम 11,111 रुपये आणि उपविजेता संजोदा मात्रे यांना विनंती केली जाते की आपला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण या. आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते श्रीयांश वॉरियर जो संघ या बेलपाडा प्रीमियर लीग मधील उपविजेता ठरलाय आणि या संघाला बक्षीस देण्यासाठी विनंती केली जाते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते उपविजेता संघ श्रीयांश वॉरियर ज्याला 11,111 रुपये आणि उपविजेता संघाची ट्रॉफी देण्यात येते. श्रीयांश वॉरियर संघ बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक झाली, पण यावेळी फायनल मध्ये जरूर हारलेत. पण बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये सलग 3 वर्ष उपविजेता ठरलेला श्रीयांश वॉरियरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संतोषदादा मात्रे यांच्यासाठी स्मिथ असतात अशी संतोषदादा मात्रे आणि सलग 3ऱ्या वर्षामध्ये उपविजेता ठरलेत. कॉंग्रेशन दादा, अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेतील सौरभ पाटील ज्याच्या बॅट मधून 144 धावा आल्यात, ज्यानं षटक हाताळताना 2 विकेट मिळवलेत. टोटल पॉईंट आहेत 154. ऋतिक मात्रे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ऋतिक मात्रे 144 धावा, 2 विकेट, 154 पॉईंट. या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बायसायकल दिली जाते. ऋतिक मात्रे कमालीचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. आणि या खेळाडूनं मागील सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही सामन्यामध्ये तो थांबलाच नाही. 90 पेक्षा जास्त धावा त्याच्या करता आल्या. आणि या खेळाडूला टोटल 100 पॉईंट त्याच्या आपण पाहायला गेलं तर 154 आहेत. 144 धावा पाहायला मिळाल्या, 2 विकेट त्याने मिळवलेत. ऋतिक, काय सांगशील एकंदरीत एवढं मोठं बक्षीस मिळत आहे? नक्कीच पहिल्यांदा भेटलाय एवढं मोठं बक्षीस, चांगलं वाटतंय. नक्कीच संघ चॅम्पियन झाला त्याचा जास्त आनंद आहे. ऋतिक मात्रे, कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक, चांगलासा खेळ राहिला. आणि पहिला क्रमांक चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बेलपाडा प्रीमियर लीग मधील विद्यान आसमी वॉरियर टीम हा संघ अतिशय चांगली. आणि यंदा ऋतिक मात्रे नवीन चेहरे बेलपाडा प्रीमियर लीगच्या या 4ही पर्वामध्ये पाहायला मिळालेत. त्यांचा आपण विशेष कौतुक करूयात. कमालीचा खेळ राहिला. नंदकुमार पाटील साहेबांचा संघ इथं चॅम्पियन होतोय, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. अतिशय चांगली त्यांनी कामगिरी केली. त्यांच्या चांगल्या संघाची ही चांगली कामगिरी. एकदा बोला भैरनाथ महाराज की.
रणजित ठाकूर